गर्भाशय प्रत्यारोपणाची देशातली पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलकडे आता या शस्त्रक्रियेसाठी महिलांची रीघ लागली आहे। 10 दिवसात तब्बल 42 जणींनी गर्भाशय प्रत्यारोपणासाठी नोंदणी केली आहे। गर्भाशय प्रत्यारोपणाची देशातील पहिली शस्त्रक्रिया पुण्यात पार पडली। पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये सलग 2 दिवसांमध्ये 2 महिलांवर गर्भाशय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या। वैद्यकीय क्षेत्रात भारताच्या शिरपेचात हा मानाचा तुरा खोवला गेला। त्यानंतर आता या हॉस्पिटलकडे अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यासाठी अक्षरशः रीघ लागली आहे। गेल्या 10 दिवसात देशभरातून 42 महिलांनी इथे नोंदणी केली आहे। 42 पेशंट आम्हाला अप्रूव्ह झालेत, भारताच्या विविध भागातून झाले आहेत। आणि जरी हे अप्रूव्ह झालेत हे न्यूज माध्यमातून ऐकून आले आहेत, ह्यांचे रिपोर्ट्स बघणं, पेशंट तपासून बघणं, ते खरेच त्या इंडिकेशन आहे की नाही बघणं, ही आता पुढची प्रोसेस सुरू होईल। केवळ विवाहित महिलांवरच ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। याशिवाय ज्यांना गर्भाशयच नाही किंवा ज्यांच्या गर्भाशयाला इजा झाली आहे अशाच महिलांवर ही शस्त्रक्रिया होणार आहे। पहिले होणार आहे, जगातलं भारतातलं पहिलं होणार आहे, त्याच्यात रिस्क काय आहे, गॅरंटी 100% नाही। तुम्ही तरी पण या गोष्टीला तयार आहात का? म्हणजे कधी कधी आम्हाला असं वाटत होतं की आम्ही खूप लोकांना घाबरवत होतो, इतपत होतं, पण त्या बाईचं डिटर्मिनेशन बघून आमचा कॉन्फिडन्स वाढला। दरम्यान याआधी शस्त्रक्रिया झालेल्या दोन्ही महिलांची तब्येत चांगली आहे, त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळेल। पहला पेशेंट हुआ, इसलिए टेंशन तो था, पर सर और बड़े बढ़िया है तो अच्छा है। और कई और रास्ते होते हैं बच्चा? हाँ है रास्ते, मैंने बात भी की थी, पर मीनाक्षी ना बोली पहले कि नहीं, मुझे माँ बनने की फीलिंग जो आती है वो मुझे ही करनी है, तो हमने यही रास्ता चुना। आई होणं ही जशी प्रत्येक स्त्रीला मिळालेली एक देणगी आहे, तसाच तो तिचा अधिकार देखील आहे। मात्र बऱ्याचदा गर्भाशयाच्या विकारामुळे महिलांना आई होण्यापासून वंचित राहावं लागतं। अशा महिलांना गर्भाशय प्रत्यारोपण म्हणजे एक नवसंजीवनी आहे। अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।